नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपले स्वागत आहे। आज आपण स्ट्रॉबेरीचा फालुदा बघणार आहोत। पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आता हे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, तर हे आपल्याला तापवून घ्यायचं आहे हे दूध। हे बघा, आता हे फालुद्याचं पाकिट आहे, तर ह्याच्यामध्ये साखर, शेवया, सब्जा वगैरे सगळं मिक्स असतं। तर हे दुधामध्येच आपल्याला हे करावं लागतं। शेवया हे करायला लागतात, व्यवस्थित करून घ्याव्या लागतात, शिजवायचे असतात म्हणजे त्या। हे बघा, आता हे मी घेतलेलं आहे हे पाकिट। आता हे मी तुम्हाला फोडून दाखवते की आतमध्ये काय काय त्याच्यात। हे बघा, आता मी प्लेटीत काढलेलं आहे। ह्याच्यामध्ये हे असे काजू असतात, ह्या शेवया पण असतात, साखर पण असते, म्हणजे आपल्याला काही टाकायची गरज लागत नाही। हा सब्जा पण आहे ह्याच्यामध्ये। आता हे दूध तापवून झालं की त्याच्यामध्ये ह्या शेवया आपल्याला सगळ्या मिक्स करायच्या, ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आता हे दूध तापवलंय मी। आता ह्याच्यामध्ये असे थोड्या थोड्या करून हा फालुदा आपल्याला मिक्स करायचा आहे। हे बघा, आता हे हळूहळू असं मिक्स करत राहायचं आणि छान उकळी येऊन द्यायची दुधाला चांगली, म्हणजे ह्या शेवया ज्या असतात ना ह्या व्यवस्थित कच्च्या राहत नाही, म्हणजे व्यवस्थित होतात। आणि बाहेरच्या फालुद्यासारखाच हा फालुदा लागतो, खायला खूप टेस्टी लागतो। हे बघा, दाखवते मी तुम्हाला। हे बघा, आता अशी उकळी आली ना की ही 10-15 मिनिटं तरी असं उकळायचं दुधामध्ये, म्हणजे त्या शेवया ज्या असतात ना त्याच्या अशा गाठी होत नाही। कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे सुट्ट्या होतात त्या शेवया व्यवस्थित आणि शिजून पण निघतात दुधामध्ये छान। हे बघा, आणि आता आहे ना, आणि हे स्ट्रॉबेरी मध्ये ना त्यांनी केसर पिस्ताची आईस्क्रीम, ती आईस्क्रीम मी ह्याच्यावर टाकलेली आहे। आता हे ड्राय फ्रुट्स आहेत, हे आपल्याला ह्याच्यावर टाकायचे आणि ही टुटी फुटी आहे। तुमच्याकडे जर गुलकंद असला तरी तुम्ही टाकलात तरी छान लागतं हे, आणि टुटी फुटी पण टाकायची। बघा किती छान लागतं, आणि असं प्लेटीत धरलं ना चमच्याने खूप सुंदर लागतं हे खायला। हे बघा, आता हा माझ्याकडं खस शरबत होता, मी हा पण त्याच्यावर टाकलेला आहे। म्हणूनच आता हे खाली पडतं ना फालुदा, म्हणूनच मी त्याच्या खाली प्लेट घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला खाताना पण काही त्रास होणार नाही आणि एकदम छानपैकी टेस्टी थंड थंड खूप सुंदर लागतंय खायला। बघा किती छान दिसतंय। आणि आता हे खाताना पण आपल्यावर तोंडात आहे ना टुटी फुटी ड्रायफ्रुट्स येतात ना, त्यामुळे इतकं सुंदर लागतं ना ते खायला। अशा प्रकारे आपला थंड स्ट्रॉबेरीचा फालुदा बनवून झालेला आहे। जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।